मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या JMS CET 2.0 यूट्यूब चॅनलमध्ये। तुम्ही थंबनेल टायटल पाहिले की MST CETच्या CET इंजिनिअरिंगच्या ॲडमिशन प्रोसेसचा कॅप राउंड 1 झालेला आहे। आता कॅप राउंड 2 याची इम्पॉर्टंट अपडेट ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्याआधी चॅनलवर नसेल तर चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक व तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करायचा आहे। पहा विद्यार्थी मित्रांनो की कॅप राउंड 1 झाला आहे, त्यानंतर कॅप राउंड 2 जो आहे तो डिस्प्ले ऑफ प्रोविजनल व्हॅकंट सीट म्हणजेच कॅप 2 ची प्रोविजनल लिस्ट कधी लागणार आहे बरेच जण विचारत होते। तर कॅप राउंड 2 ची लिस्ट जी आहे ती 5 तारखेला लागणार आहे, म्हणजे आज लागणार आहे। तर किती वाजता लागणार आहे अजून ती डिस्प्ले झालेली नाही आहे। डिस्प्ले झाल्यानंतर आपण व्हिडिओ 100% टाकणार आहोत। डिस्प्ले ही आजच होणार आहे का, तर बरेच जण याचाही प्रश्न विचारत आहेत, तर मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे, ठीक आहे। पण त्याआधी जर तुम्ही कॉलेज लिस्ट बनवली नसेल तर कॉलेज लिस्ट बनवण्यासाठी तुम्हाला एक व्हॉट्सअप बॉट घेऊन आलेला आहे आणि कमेंट बॉक्समध्ये लिंक पिन आहे, लवकर जा त्या लिंकवर क्लिक करा आणि त्यानंतर तुमच्या समोर एक व्हॉट्सअप बॉट ओपन होईल कॉलेज दोस्तचं। यामध्ये गेल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी मेसेज टाईप केलेला मिळेल, तो सेंड करायचा आहे। त्यानंतर तुम्हाला त्यांचे रिप्लाय येतील, जसं की तुम्हाला रिसोर्सेस वरती क्लिक करून सेंड या बटनावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी खाली यायचं आहे आणि मोर MST CET रिसोर्सेस याच्यावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी MST CET कॅप राउंड कट ऑफ या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि सेंड या बटनावरती क्लिक करायचं आहे। तर तुमच्या समोर या ठिकाणी इंडियामधले व महाराष्ट्रामधले संपूर्ण कॉलेजेसचे कट ऑफ या PDF मार्फत तुम्हाला मिळून जातील। PDF डाउनलोड करण्यासाठी या PDF वरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमच्या समोर प्रत्येक कॉलेजेसचे कट ऑफ या ठिकाणी मिळून जातील। या कट ऑफ तुम्हाला पाहून तुमची पुढील कॉलेज लिस्ट कॅप राउंड साठी बनवून ठेवायची आहे। तर पहा या ठिकाणी आता व्हिडिओ स्टार्ट करूया। पहा डिस्प्ले प्रोविजनल मेरिट लिस्ट 5 तारखेला। आता पहा मागच्या वेळेस जी लागली होती ती उशिरा लागली होती, ते 7 ते 8 वाजले होते, ठीक आहे, फर्स्ट राऊंडची। म्हणजे तुम्हाला या लिस्टला पण वेट करायचा आहे। ज्यावेळेस लिस्ट लागेल त्यावेळेस आपल्या यूट्यूब चॅनलला, आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला मेसेज पडेलच, ठीक आहे। आता बरेच जण म्हणतात की ऑनलाईन सबमिशन कधी असणार आहे, म्हणजेच ऑप्शन फॉर्म जे आहे कॅप राउंड 2चं जे कॅन्डिडेट लॉग इनमध्ये कधी म्हणजे भरायचं आहे ऑप्शन फॉर्म, आम्ही कॉलेज लिस्ट बनवलं तर ती 6 तारखेपासून तर ते 8 तारखेपर्यंत या 2 तारखेला तुम्ही भरू शकता कॅप राउंड 2चे फॉर्म, ठीक आहे। त्यानंतर तुमची काय लागणार आहे डिस्प्ले प्रोविजनल अलॉटमेंट, जर तुमचं कॉलेज अलाउड झालं आहे हे तुम्हाला त्या ठिकाणी करणार आहे। तर पहा आजपर्यंत बऱ्याच जणांनी बेटरमेंट फ्रीज ऑप्शन निवडले असतील, काहींनी निवडले नसतील। ज्यांना फ्रीज केलं असेल त्यांना ते कॉलेज कन्फर्म भेटलंय, त्यांना राऊंड 2 मध्ये ॲप्लिकेबल नाही ते विद्यार्थी। पण जे विद्यार्थी जे बेटरमेंट केलेले आहे 1000 रुपये फी भरलेले आहे, तर ते विद्यार्थी 2 कॅप राउंडसाठी ॲप्लिकेबल आहेत, म्हणजे ते विद्यार्थी इलिजिबल आहेत, फॉर्म भरू शकतात। पण जर तुम्हाला शॉर्ट हँडसाठी जर कॉलेज लिस्ट पाहिजे असेल, तुम्हाला जर कॅप राउंड 2 ची कॉलेज लिस्ट तयार करता येत नाही, कोणते कॉलेज टाकू, कॉलेजचे नाव माहीत नाही, कॉलेजचा कोड माहीत नाही, तर तुम्हाला जर लिस्ट पाहिजे असेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे, त्याच्यावरती मेसेज करा, तुम्हाला ती कॉलेज लिस्ट मी पाठवून देईल व त्याचबरोबर फ्री काउन्सिलिंग ग्रुपला देखील ॲड करून दिलं जाणार आहे। तर लवकर जा, तो ग्रुप जर फुल झाला तर तुम्हाला त्या ग्रुपला ॲड केलं जाणार नाही। लवकर जा, मेसेज करा मला त्या नंबरला आणि तुम्हाला त्या ठिकाणी कॉलेज लिस्ट पण मिळून जाईल, ठीक आहे। तर बऱ्याच जणांना माहीत नाही की कॅप राउंड 2 जो आहे तो लागल्यानंतर अलॉटमेंट झाल्यानंतर कोणती प्रोसेस असते, तर ती प्रोसेस देखील आता सांगून देतो की कॅप राउंड 2 झाल्यानंतर तुम्हाला 2 ऑप्शन असतात परत, बेटरमेंटचे आणि फ्रीजचे। जर तुम्हाला कॉलेज आवडलं असेल तर तुम्ही फ्रीज करू शकता आणि जर नसेल आवडलं तुम्ही बेटरमेंटचा ऑप्शन निवडू शकता। जर तुम्ही मागच्या वेळेस जरी बेटरमेंट केले असेल फर्स्ट राऊंडला तरी तुम्हाला आवडलं नसेल तरी तुम्हाला ते कॉलेज 1000 रुपये भरून सेफ ठेवता येतं। त्यामुळे 1000 रुपये भरून ठेवा विद्यार्थी मित्रांनो, सेकंड राऊंडला जर तुम्हाला कॉलेज आवडलं नाही तर, जेणेकरून तुम्हाला यावेळेस थर्ड आणि फोर्थ असे 4 राऊंड आहेत, सर्व विद्यार्थ्यांचा नंबर लागेल। आणि ज्या विद्यार्थ्यांना वाटतंय नंबर लागणार नाही त्यांनी नक्की या नंबरला, व्हॉट्सअप नंबरला डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे, त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करा, आपली कॉलेज लिस्ट घ्या शॉर्ट हँडसाठी आणि फ्री काउन्सिलिंग ग्रुपला देखील ॲड व्हा। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका। तोपर्यंत धन्यवाद।